बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीनं सुरू केलेल्या 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी मंगळवारी मध्यरात्री संपली। आज अखेर केवळ 32,000 विद्यार्थ्यांनी 11वी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे। वास्तविक 11वी साठी कोल्हापूर जिल्ह्यात 70,000 जागा उपलब्ध आहेत, पण पहिल्या फेरीमध्ये 50% सुद्धा नोंदणी झालेली नाही। त्यामुळे यंदाही 11वीच्या अनेक जागा रिक्त राहतील अशी शक्यता आहे। 11वीसाठी गेल्या वर्षीपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। गेल्या वर्षी शैक्षणिक क्षेत्राची पहिली टर्म संपली, म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर महिना आला तरी 11वी प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्या सुरू होत्या। गेल्या वर्षी प्रवेशाच्या सुमारे 17 फेऱ्या झाल्या। यंदा 5 फेऱ्यांमध्ये 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संपवण्याचं नियोजन शिक्षण उपसंचालक कार्यालयानं केलंय। त्याअंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी मंगळवारी मध्यरात्री संपली। कोल्हापूर जिल्ह्यातील उपलब्ध 70,610 जागांपैकी केवळ 32,696 विद्यार्थ्यांनी 11वीसाठी नोंदणी केली आहे। पहिल्या फेरीची मेरिट लिस्ट 29 मे रोजी जाहीर होईल। त्यानंतर दुसरी फेरी सुरू होईल। शिवाय विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र 2 फेऱ्या घेतल्या जाणार आहेत। 10वी नंतर पॉलिटेक्निकमध्ये किंवा किमान कौशल्यावर आधारित शिक्षणाचे इतर पर्याय उपलब्ध झाल्यानं अनेक विद्यार्थी 11वीसाठी प्रवेशच घेत नाहीत। त्यामुळे गेल्या वर्षी सुद्धा 11वीच्या मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा राहिल्या। यंदाही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे।